नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसत राहिलंच पाहिजे, काळजी घेतली पाहिजे मंडळी, आणि मनोरंजन सुद्धा झालंच पाहिजे. त्याचसाठी आम्ही सगळे दर आठवड्याला तुम्हाला भेटायला येत असतो. घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका अशा कलाकाराच्या घरी ज्याला सगळे घाबरतात, ज्यानं आयुष्यभर फक्त भूताचे सिनेमे केले आणि भूताचे रोल केले. बघूयात त्याच्या संसारात काय चाललंय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत योगेश शिरसाट आणि भालचंद्र कदम. काय भरल्या घरात किती जात आहे? हळू बोल. तुझ्या आवाजानं मला घाबरायला होते. घाबरेलं होतं म्हणे. काय अवतार केलाय, शिंग काय लावले, ते दाताड काय लावलेत, काय झगा घातलाय. अरे अरे अरे, किळस येते तुमच्याकडे बघून, किळस. तू स्वतः एकदा आरशात बघ, म्हणजे तुला कळल किळस कशाला म्हणतात ते. हो का? एवढीच किळसवाणी होती ना, तर कशाला लग्न केलं माझ्याशी? तुझ्या बापामुळं. तुझा बाप म्हणला मला माझ्या पुरुषी लग्न कर, नाही तर विहिरीत जीव देन, म्हणून लगीन केलं तुझ्याशी. बोलती लगीन एक दिवस ना हे मुख खोटे जाळूनच टाकणार आहे मी. अगं, समाजात खोटे मुकोटे घालून लोक वावरतात, त्यांना कुणीच काय बोलत नाही. हा, डायरेक्ट सोशल. अगं, स्किट मध्ये काही नसेल ना तर स्किट सोशल तरी होतं, किमान असं सांगता तरी येतं. एक दिवस आहे ना हे मुख खोटे खरंच जाळून टाकणार आहे मी. असं नको करूस. तू एक काम कर, तू आराम कर, जाऊन पड रेल्वेच्या रुळावर. माझ्या मरणावरच टपले तुम्ही, पण मी नाही मरणार. लाज वाटते का? लाज पुरती फसले मी तुमच्याशी लग्न करून. हा, फसली. आणि मी जसं काही साखर कारखानदार झालो नाही का? पावशेर गुळाची लायकी नाही, साखर कारखानदार. गुळ तू आहेस. बया, मी गुळ. हा, पण मग तुम्ही कोण? मी मुंगळा. हं? गुळाच्या ढेपीला चिकटतो तो मुंगळा. का बसा, काही बोलतो हा माणूस. काय म्हणावं या माणसाला? आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणावं. तुम्हाला पाहिल्यावर आय हेट यूच येत ना तोंडात. काय तो अवतार आहे. ए, अवतार काय म्हणतीस? गेटअप म्हणायचं, गेटअप. नवीन भूताचा गेटअप आहे हा. पुढच्या पिक्चरचा गेटअप आहे, कळलं का? एवढा मोठा सेलिब्रिटी नवरा असताना काय बोलतीस तू? सेलिब्रिटी म्हणे. कोण काळं कुत्र ओळखतं का तुम्हाला? अगं, कसं ओळखणार? प्रत्येक पिक्चर मध्ये माझा गेटअप वेगळा असतो. आता हा नवीन लुक आहे नवीन पिक्चरचा. तेच म्हणायले मी. प्रत्येक वेळी गेटअप वेगळा, गेटअप वेगळा. अहो, आपला बाप नेमका कसा दिसतो हे कळायला आपल्या पोरीला 5 वर्ष लागली, माहितीये का? असू दे, मी ओळखतो ना तिला. बस. काय ओळखतो काय नाही. अहो, आपली पोरगी आता 20 वर्षाची झाली. बोलता बोलता आपल्या लग्नाला 22 वर्ष झाली. काय सांगतेस? तुला बोलता बोलताना मला ऐकता ऐकता 22 वर्ष झाली. गपसा नाही तर एकदम मुख होटा डोक्यात गेली मी आता. कसं बोलता, काय बोलता? अहो, आपली पोरगी वयात आली. अरे, या वयात तिला पाहायला पाहुणे आले पाहिजे. काय सांगतेस? काय झालं माझ्या पोरीला? हा, काल झुरळ चावलं म्हणून ऍडमिट केली का काय? तुमच्या मेंदूला काय जळमट्ट झाली का हो? कसं काही कळत नाही. अहो, पाहायला पाहुणे म्हणजे लग्नासाठी पाहायला पाहुणे यायला पाहिजे ना. हा, कुठे माझी पोरगी? अगं पोरी, पाहुणा आला बघ. खर तर माझ्या घरची लक्ष्मी व्हायची अनेक पैकीवाला पोरांची. का बसा. हमखास माणूस करतोय माती. हे पोरी, कुठे गे तू? ये आता. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती.
पुरी ये कवटेश्वरी ये. काय दरिद्री नाव ठेवलंय पोरीचं, कवटेश्वरी. मग काय वाईट आहे का नाव? त्यावेळी पिक्चर करतो तुम्ही माहेरची हडळ अर्थात भूताच्या आईचा घो अशा नावाचा पिक्चर करत होतो. कवटी डोक्यात घालणार तेवढ्यात निरोप आला तुम्हाला मुलगी झाली म्हणून. तेव्हाच ठरवलं मी पोरीचं नाव कवटेश्वरी ठेवणार म्हणून. हा पोरगी कुठे गेली? बाबा तुम्ही कवटाळलत मला. कवटा देवा. आणि काय तुमचे हातात कवटी होती म्हणून पोरीचं नाव कवटेश्वरी, आणि हातात माचीस असती तर घासाघीस. काय लॉजिक आहे याला? खरं तर माझ्या एंट्रीला पण काही लॉजिक नाही. आल्यापासून एकही डायलॉग नाही. बेटा स्किटच्या टेम्पोचा पण विचार करावा लागतो ना. बाबा टेम्पोचा सोडा, पोरीच्या लग्नाचा विचार करा. हो आई, अगं मला तेच सांगायचं होतं, पण तुम्ही दोघे मधामधात बोलायला चान्सच देत नाही मला. बोल 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 बेटा कवटेश्वरी बोल. बाबा मला लग्न नाही करायचं. बेटा हा डायलॉग तुला बघायला येणारा पोरगा बोलणार. तो तुला बघूनच बोलेल की मला लग्न नाही करायचं. बाबा मला खरंच लग्न नाही करायचं. बेटा मिळेल ते ताटात वाढून घ्यावं. बिर्याणीच्या नादात डालड्यातला उपमा पण हातचा निघून जातो. मग पदरी हे असं पडतं. हो का? बरोबर बोलताय ते. डालड्यातला उपमा यांना द्यायला तर उपमा पण नाही माझ्याकडे. उपमा नाहीये मग पोहे पण दे. बेटा म्हणून तुला डायलॉग देत नाही, कळलं? बाबा मी एका मुलाला आवडते. चांगला प्रयत्न आहे विनोदाचा, चालू ठेव. विनोद नाही बाबा, खरंच मी त्याला खूप आवडते. आणि आम्ही ना एकमेकांबद्दल कॅरम बोर्ड आहोत. हा? काय बाळा, कमिटेड असा शब्द असेल. अरे बाया, काय ग? मुस्काट थोडी लाज वाटते का? लाज असली धीर करती याच्यासाठी पाठवत होतो का आम्ही तुला कॉलेजमध्ये? हा कोण आहे तो? त्याच्या मेंदूचा ओम फटफा झाला का हिच्या प्रेमात पडायला? फक्त प्रेमातच नाही पडला, आम्ही लग्न सुद्धा केलं. हा? काय? मेले काऊन नाही मी मेले असते आई तर. परमेश्वरा, हे ऐकायच्या आधी मला उचल. हळू बोल नाही तर ते ऐकून उचलेल तुला. परमेश्वरा, आई बाबा हा. खरंच सांगा, नाहीतरी मला कोणी पसंत केलं असतं. वा बेटा वा, काय कॉन्फिडन्स आहे वा. जिचा बापच भूत आहे म्हटल्यानंतर तिला कोण पसंत करणार? खरे ए काय बोलतीस? नाही खरं आहे ते. म्हणून माझा मीच पटवला आणि त्याचा मूड बदलायच्या आधी लग्न करून टाकलं. कोण आहे? कोण तो मुस्काट तोंडे आहे? कोण तो? कुंदन जोगदंड बाहेरच उभा आहे, एंट्रीचीच वाट बघतोय तो. अरे तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? माझ्या जावयाला तुम्ही असं बाहेर उभं केलं, काय म्हणायचं तुम्हाला ना कळत नाही मला. यायचं काय कळतच नाही. जावय बापू. ए कुंदू. ए हा कोण नाव? कुंदू. ए कुंदू. कुंदू ये. ओ कुंदूराव या आत या. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, सुखू रे. संग सोबतीची साथ मन दिवा भितरत, आज हाताच्या नावाला श्वास फुटले. आल्या आल्या ढेपाळला, आता काय करायचं? काय झालं की त्याला? कुंदू 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 तुला काय झालं? कुंदू उठ ना. तुमच्यामुळे झालंय बाबा. कुंदू, हे कुंदू उठ ना. कुंदू आता हो काय करायचं? नाही नाही थांब, पडलं तर पडू दे. आज डायलॉग नुसार पर डे ठरणार आहे. हा ऐका जागा जागा. कुंदू मैं कहा हो? राम 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 राम. असं काय करतो कुंदू?
अरे तू माझ्या माहेर गेलास ना आपल्याबद्दल आईबाबांना सांगायला. राम राम राम. हो हो हो. आठवलं आठवलं. राम 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 राम. अगं ऐक की, पण मी इथं आल्या आल्या जी मला दिसलं ती कोण होतं? ते माझे बाबा होते. राम राम राम. मला घरी जायचं आहे. मम्मी मला घरी जायचं. काय नाही हे हाड हाड ए हाड काय कुत्रा का मी? काय नाही होत हा काही नाही होत ये या तू लाव तुला माझंच नवरा मला. बसा काही नाही होत बसा तिकडे पाहू नका थोड्या वेळ काही नाही होत काही नसतं ते दाटूमुटूच आहे ते नको पाहू ना तिकडं पाणी बिनी देऊ का? नाही नको पाणी नको काय नको. राम राम ए राम राम. कुंदू अरे घाबरू नको माझे बाबा आहेत ते. चिटिंग करतेस तू. असा कुठं बाबा असतो का? तुला का बाप भूत असतो का कधी? अरे ते खरोखरचे भूत नाहीयेत ते फक्त सिनेमामध्ये रोल करतात भूतांचे. राम 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 राम. नाही त्यासनी शिंग आहे ती शिंग. गाजर आहेत ती गाजर बसवली आहेत ती खोटे ते. अहो कसं जावे बापू, हा माझा नवीन लुक आहे नवीन पिक्चरचा. मला पिक्चर नवीन आला ना का मी असा गेटअप करून प्रॅक्टिस करतो 15 दिवस. असं आहे ते आम्ही आयुष्यभर हे सोचतोय तुम्ही आत्ता पाहिलं फक्त. जावे बापू राम राम राम. मला तुम्हाला एक विचारायचे. विचारा पण लांब न काय असेल ते विचारा. माझ्या जवळ येऊ नका अजिबात. लांब लांब उभा राहा तुम्ही. तुम्ही जरा लांब बसा की. पण तसलंच. जावे बापू तुम्ही करता काय? करतो की बाथरूम कुठं आहे? अरे तसं नाही. काय करता म्हणजे नोकरी धंदा काय करता? पत्रकार आहेत ते दैनिक पुंगट वार्तामध्ये. पत्रकार असून एवढे घाबरतात? अरे पत्रकार कसा निर्भीड पाहिजे. निर्भीडच आहे मी. राम 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 राम. मी निर्भीडच आहे. मी अजिबात कुणाला भेट नाही. मी लय धीट आहे. मी कुणालाच भेट नाही. फक्त भूताला लय भेटतो. अरे जाय बापू मी काय म्हणतो ऐका. जाय बापू तुम्ही पत्रकार आहात ना, मग एक काम करा माझी मुलाखत घ्या. अहो भूताची कुठं मुलाखत घेतं का कोण? जर मुलाखत घेतली नाही तर माझ्या पोरीशी तुमचं लग्न होणार नाही. लग्न कॅन्सल करीन. ए कुंदू मुलाखत घेऊन टाक ना त्यांची. आता कसली मुलाखत घेते? त्याशिवाय लगीन होणार नाही. नाही ना. ठीक आहे घेतो मुलाखत. घेऊन टाका मुलाखत पटकन. नका मी इथं बसून घेतो मुलाखत. तर मला सांगा मामा. हे एवढं लांबून बोलता येईल का? एक मिनिट थांबा. तुमचं पण ब्याव वाटायला लागलंय मला. काय जावई बापू मी आपली काहीतरी चाललंय. स्टँडच इथं आमचं. राम 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 राम. या. एखादा दुसरा प्रश्न मला पण विचारा. हो मामा तिकडं मला सांगा, तुम्ही असं सिनेमा क्षेत्रामध्ये भूत म्हणून करिअर करायचं तुम्हाला कधीपासून डोक्यात आलं? कसं डोक्यात आलं? वेल माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा मला बघून ती दाई किंचाळली आणि बेशुद्धच पडली. ती म्हणली अरे तेव्हा हे काय झालं. 4 दिवस ती कोमातच होती. 4 दिवस कोमात? होय. बर मग पुढं? मग ती कोमातूनच गेली. हे स्क्रिप्ट कुशल पत्रिकेसाठी लिहिलेलं का बसा चला पुढचा विचारा. हा बर हे बघा मामा, त्या दाईचं मरू द्या तिकडं. मला तुमचं सांगा. हा सांगा तुमचं सांगा. पुढं जसा जसा मी मोठा होत गेलो तसं लोक घाबरायला लागले. हो अगदी खरं आहे बरं का. म्हणजे आमची शेजारची बाई उसनी साखर मागायला सुद्धा आमच्या घरात येत नाही एवढी घाबरती. लोक घाबरायला लागले तेव्हाच मी ठरवलं की याच्यातच करिअर करायचं आणि मग मी भूत झालो.
वा 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 भारी आहे बरं का राव 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 मला सांगा तुमचं लग्न कसं झालं म्हणजे अरेंज मॅरेज झालं का लव्ह मॅरेज झालं यांचं थोबाड पाहून वाटतं तुम्हाला यांचं लव्ह मॅरेज होईल म्हणून? तसं तुमच्याकडे बघितलं पण वाटत नाही म्हणा अवतार पाहिला का यांचा अवतार? हा याच अवताराला बघून भाळली होतीस ना मला बघून कशी लाजली होती लाजले नव्हते, दातखिळी बसली ती माझी अशी दातखिळी लोकांना वाटलं मी लाजले आणि माझी शांतता म्हणजे माझा होकार असं समजले माझं लग्न झालं. तुझ्या बापाला तर लय घाई झाली होती लग्नाची. हा कारण तुम्ही काय सांगितलं होतं माझ्या बापाला की मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटी आहे. त्यांना काय माहितीये हा भूताचे काम करतो म्हणून. हा माल कसा तरी खपवणं ही तिच्या बापाची मूलभूत गरज होती म्हणून माझ्या गळ्यात बांधली ही हडळ. बघा तुम्ही भांडू नका फक्त भांडू नका आमचं उद्या हाती वय भांडू नका मला सगळं कळलंय. मला सांगा पुढचा प्रश्न मामा राम राम तुमचं लग्न कुठं झालं? हे हे बघा पुष्प आता काय माझे पप्पा म्हणले होते बरं का की मी दारातच मस्त मांडव टाकतो 1000 एक लोक बसतील एवढं आमचं अंगण आहे तिथं लग्न करू. तर हे म्हणलं नाही मी सेलिब्रिटी आहे मोठमोठे लोक येणार लग्नाला तर मग येणार कार्यालय मी बुक करतो असं म्हणली. मग कुठं झालं कुठं लगीन मग पुष्पनगरी कुठं आलं मंगल कार्यालय ही? हे स्मशानात. मंगल कार्यालय नाही स्मशानात लग्न होतं आमचं स्मशानात. राम 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 यांच्या पिक्चरचा सेट लागला होता ना तिथं. हा माझ्या पिक्चरचा शेट लागला होता तिथं म्हणून म्हणलं आपण तिथंच लग्न करावं. गेटअप तर केलाच होता मी. यांचा गेटअप पाहिला तिथल्या तिथं म्हणजे आत्या बेशुद्ध पडली माहिती. हा बरं झालं बेशुद्ध पडली. 3 आहेराची पाकिट ढाकली होती तिनं. माझे नातेवाईकांचं दिसतं तुमचे काय होते वराडी त्यांची एक वराडी गळ्यात अशा हाडाच्या माळा एकाची काळी लुंगी घातलेली एक बाय तर पारंब्यावर उलटी लटकतीये तिथून अक्षत फेकतीये असे तर सगळे वराडी यांचे. वराडे म्हणजे माझे फिल्म इंडस्ट्री मधले सगळे मित्र होते माहितीये का. अरे भारी लग्न झालं तुमचं. मग तुमच्या लग्नात हे होतं का नाही आणि मंगलाष्टका होत्या का नव्हत्या का आपलं मंगलाष्टका होत्या का नव्हत्या? होत्या तर मंगलाष्टका होत्या पण त्या आमच्यातच एका माणसानं म्हणल्या. भटजी नव्हता का? मग भटजी होता मला बघता क्षणी तो बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडला म्हणजे होमात पडता पडता वाचला. वाचलाय. अयो माझी होमसिक झाला. मला सांगा मामा आता तुम्ही सिनेमातलं भूत आहे पण समजा खरोखरचं भूत जर आलं आणि तुमच्या जर बायकोला जर उचलून घेऊन गेलं तर तुम्ही काय कराल? मी काय करणार त्याची चूक आहे तो भोगल. चूक तर मी केली तुमच्याशी लग्न करून. नाहीतर काय असा कॉमेडी गेटअप करून बसतात सगळ्या मैत्रिणी हसतात माझ्यावर. अरे कॉमेडी काय लोक या भूताला घाबरतात कॉमेडी काय म्हणती. बाबा गेला तो जमाना अकराळ विकराळ भूत दाखवायचा. हे बाकी खरं आहे बरं का मामा. अहो आत्ताचं भूताचं पिक्चर तुम्ही बघा. अहो आत्ताच्या भूताच्या पिक्चर मधली भूत एकदम टावका असतात. आपण त्यांच्या रंगात रंगून जातो आणि अचानक कळतं आपल्याला राहायला हे तर भूत आहे. अहो, मामा तुमच्यासारख्या भूताला आता अजिबात कोण घाबरत नाही. हा मग तू कशाला घाबरत होतास मला. मामा खरं तर मी पण घाबरत नव्हतो. मला हिनं सांगितलेलं आल्या आल्या माझ्या पप्पांना घाबरायचं म्हणजे आपल्या लग्नाला ते परवानगी देतील म्हणून घाबरलो. म्हणजे तू घाबरत नव्हतस तर. नव्हतं घाबरलं. अहो मामा आजचा ट्रेंड बदललाय. तुमच्या वेळचे जे भूताचे पिक्चर होते का नाही आत्ताची पोरं कॉमेडी पिक्चर म्हणून बघतात आता. अरे काय जमाना होता आमचा. काय पिक्चर केले ते एक हळद रुसली कवटी सरकली. भूत भूत होता नवरा माझा भूतिया. प्रत्येक सिनेमाच्या पोस्टरवर फ्रंटला माझा फोटो असायचा. पडद्यावर माझी एंट्री झाली की भल्या भल्यांना घाम फुटायचा. लहान पोरं आईच्या पदरातला पाहायची एवढे घाबरायचे. पण आता कुणी घाबरत नाही. पुत्र सुद्धा न बघता मान वळवून जात रे. मामा जाऊ द्या.
आता लय मनाला लावून घेऊ नका. अहो काळ बदलत राहतो. हे बघा मामा, आता म्हातारपण एन्जॉय करायचं बस. आणि बाबा, मी की नाही तुम्हाला 1 वर्षाच्या आत खेळायला नात किंवा नातू देते. मग काय खेळणार नातवासोबत? हेच आला बोकाडी. आयुष्यात सुधरू शकत नाही हा माणूस. चला मधी, चल चल कपुरी. जावई बापू बसा बसा बसा, तुम्ही बसा. तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते. बसा तुम्ही इथं. सरपंच साहेब, मी पाणी आणते तुझ्यासाठी. बसा. आता बस. ओय, काय करता इथं? काय म्हणजे जावई आहे मी, पाहुणा आहे मी इथं. कोणाचा पाहुणा आहे? कोणाचा? पाहुणा आहे मी, कवटेश्वरीचा नवरा. कवटेश्वरीचा नवरा? येडवीड लागला काय तुम्हाला? हे घर 12 वर्षापासून बंद आहे. 12 वर्षापासून बंद आहे घर. असं कसं आत्ताच मामा, सासूबाई आमच्या, माझी मिसेस हा. आत गेले घरात. काहीतरी सांगायला लागलाय तुम्ही. तुमच्या काय डोक्यावर परिणाम झालाय काय? हा? तुम्हाला त्या लोकांनी धरलं बिरलं तर नाही ना? हं? या लोकांना मरून 20 वर्ष झालेत. हं? थांबा, तुम्हाला फोटो बघायचा. फोटो हे बघा, फोटो त्यांचा बघा. फोटो 20 वर्ष झालं मेले ते. हेच आहे ना? अयो, अहो हे काय सासू सासरे बायको माझी. वाचलो खरं तुमच्यामुळं वाचला जीव माझा. मला इथं नाही राहायचं, मला लगीन पण नाही करायचं. मी जातो. मला सांगा, तुम्ही इथं राहताय किती वर्ष झालं? मला तरी झाली 120 वर्ष झाली. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे चहा पिण्याची. येस, तुमच्या लक्षात आता आलेलं आहे, आपण आता चहा घेणार आहोत. आणि तो चहा साधा सुद्धा नसतो, तो असतो जोशीबुवांच्या घरचा चहा. तर आता आपण जाणार आहोत जोशीबुवांच्या घरी. तर बघूयात आज चहाच्या निमित्तानं कुठला विषय ते आपल्या समोर मांडणार आहेत. पाहूयात हा धमाल सेगमेंट, ज्याचं नाव आहे चहा आणि बरंच काही. मुलांनो, मला सांगा, सगळ्यात मोठी नदी कुठली? मॅडम, मी सांगू? हा सांग. भावना. काय बोलतोयस तू? हा, माझी आई म्हणते भावनेच्या भरात सगळे वाहून जातात. तरी ते काय बोलतोयस? चुकीचं उत्तर आहे. काही बोलतोयस तू? जोशी मुलांना मारायचं नाही. नाही, हे बरंय, तुम्ही मारणार आणि आम्हाला मारायची परवानगी नाही. मॅडम, फोडून काढा. माझी पूर्ण परवानगी आहे तुम्हाला. ते आमचं आम्ही बघू, तुम्ही मला शिकवू नका. आणि पहिलं तर तुम्ही व्हिडिओ कॉल मधून बाहेर जा. हो मॅडम, काय बोलताय? माझे बाबा आहेत ते. त्यांना राहू द्या, मी जातो. काय बोलतोय मॅडम? आय एम मी सॉरी आहे. तुमचं हे चालू द्या, मी अभ्यास कर नीट. असंच पाहिजे तुम्हाला. हा, तर मुलांना मला सांगा, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जर चंद्र आला तर त्याला काय म्हणतात? चोंबडा. काय? हा, म्हणजे आई सांगते ना, मध्ये मध्ये करणाऱ्याला चोंबडा म्हणतात. अहो काय मॅडम, हा काय बोलतोय? अशाने हा नापास होईल. हे बघा जोशी, मुलांना नापास करणं आता कोणाच्याच हातात राहिलेलं नाहीये. हा, तेही खरंय म्हणा. तुम्ही गप्प बसाव. तू सांग रे. आता ना मी तुलाच विचारणार आहे, आणि नाही आलं ना तर क्लास संपेपर्यंत तुला अंगठे धरायला लावीन कॅमेरा समोर. मॅडम, उत्तम. अंगठे धरायला लावणार तुला. लावा ह्याला अंगठे धरायला. हा जोशी, थांबा तुम्ही. चल, 17चा पाढा म्हण. 17. म्हण लवकर. हा, 17 1 17 17 2.
17 17 बस 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 झाला तुझा नेटवर्क अडकल्याचा अभिनय. पटकन अंगठे धर. अंगठे धर, अंगठे धर, अंगठे धर. साधा 17चा पाडा येत नाही तुला? सॉरी मॅडम, 17चा पाडा येत नाही तुला? तुला 17चा पाडा येत नाही? नालायक. तुम्हाला येतो? मला 30 पर्यंत पाढे पाठ होते. फक्त आत्ता म्हणायला सांगू नको. का? शहानिशा झाली पाहिजे ना. म्हणा. अरे हे बरं आहे. हे म्हणजे उद्या तू रस्त्यात चालतेस आणि तुला एखादा माणूस भेटला आणि तो म्हणला मी डॉक्टर आहे, तर तू काय म्हणशील? शहानिशा झाली पाहिजे ना. आत्ता इंजेक्शन देऊन दाखवा. असं होतं का कुठे? वाईट आहे बाबा. तू गप्पा बस. अंगठे धर, अंगठे धर. मॅडम ह्याला अंगठे धराल. असं ह्याला काहीच येत नाहीये. कसं नाही येते? अंगठा धरलाय ना त्यांनी. मी अभ्यासाबद्दल बोलतोय. आत्ताच तो 6वी पास होऊन 7वीत गेलाय ना. काही कसं येत नाही त्याला? अगं ती सगळी मुलं गेले, त्यात ह्याचं कौशल्य काय नाहीये. गप्प बसाव तुम्ही. सारखा बिचारा माझ्या मुलाला बोल लावत असता. तुम्ही गप्प बसा आणि चहा प्या आधी. बरोबर आहे. घ्या. शांत शांत शांत. चहा प्यायल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही. चहा पितो. जोशीबुवा, जोशीबुवा, या या. अरे वा वा वा. सपत तुमच्या हातात काहीतरी आहे. काहीतरी नाही. अहो पेड आहे ते पेड. वा वा. पेढे घेऊन आलाय. बातमीच तशी आहे आनंदाची. घ्या घ्या पेडा घ्या, पेडा घ्या. अर्धा पेढा. हा आता तुमची सवय मला माहित आहे. तुम्हाला एक पेढा दिला तर अर्धा पेढा तुम्ही माझ्या तोंडात घालता. म्हणलं आधीच ओळख करून घ्यावं. खावा खावा पेढा खावा. वहिनी, घ्या घ्या पेढा घ्या. थँक्यू सपट. पण काय म्हणजे आज पेढे बिढे झाले तरी काय? मला कळलंय हो. मला कळलंय. सपाट लॉकडाऊन सत्कारणी लावलात तुम्ही. अभिनंदन. हा तसलं काय नाही. आधीच घरात 4 लेकरं उराव बसतात एकमेकांची. अजून कुठं? 4? सपट तुम्हाला 3च मुलं आहेत ना. 2 मुलगे आणि 1 मुलगी. सासऱ्याची 1 पोरगी आहे की. चांगलंय चांगलंय. नाही पण मग हे पेढे वगैरे कसले? म्हणजे काय नवीन लॉन्ड्री वगैरे टाकली का काय? पांढरी बिंढरी काय नाही जोशीबुवा. हा. अहो हे 10वी पासचं पेढ आहे ती. सपट काय बोलताय तुम्ही? तुमची लेकरं केवढी लहान आहेत. 10वीत कोण गेलं? कोण म्हणजे? मीच की. यंदा 10वी पास झालो मी. अरे वा. अरे वा. हे अभिनंदन. अभिनंदन. लगेच लगेच अभिनंदन असलं नको. काहीतरी झणझणीत पार्टी झाली पाहिजे. कोरडं अभिनंदन गरजेचं नाही आपल्याला. वहिनी पडदेशी जावा भाकरी वडी घेऊन या. नाही मी म्हणूच शकत नाही ना सपट. कारण ती भाकरवडी मी कधी आणली, ती आत्ता कुठे ठेवलीये, हे सगळंच तुम्हाला माहितीये नाही का? मला सापडली म्हणून सिलेंडरच्या मागे दडवून ठेवली आहे तुम्ही. या घेऊन या पडदेशी. भाकरवडी आणि बसा बसा. सपट बसा 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 बसा. तुम्ही सपट 10वीच्या परीक्षेला बसला होतात आणि पास झालात. कधी बोलला नाहीत. अहो काय झालं माहितीये का? जवळजवळ तुम्हाला सांगतो 20 वर्ष झालं मी परीक्षेला बसू 10वीच्या. ते यंदा 10वी पास झालो आपण. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे यंदा सगळे पास झाले, सगळे पुढच्या वर्गात गेले, त्यातले तुम्ही एक. अभिनंदन अभिनंदन. वहिनी जरा कोथिंबीरची वडी पण आणा लागलीच. ती संपली सपट. संपले काय? बरं कॅन्सल. बरं जोशीबुवा, मी आता आलो तुमच्याकडे म्हणजे लय महत्वाच्या कामासाठी आलो. कुठल्या डब्यात काय तुम्हाला माहितीये सपट? उगाच आव आणू नका. घर तुमचं, जे पाहिजे ते घ्या आणि खा. नाही ते नाही म्हणत मी. जोशीबा 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 जोशीबा. ओ गायकवाड. जोशीबा शांत शांत. गायकवाड कधीतरी शांतपणे एंट्री घ्या. तुम्ही आलात की दरवेळेला असं वाटतं की बाहेर भूकंप झालाय आणि लपायला हा माणूस आपल्या घरी आलाय. काय बोलताय तुम्ही जोशीबा? अरे वा. सपट पण इथंच आहे. मग कुठं असणार आहे दुसरीकडे? अहो याचीच बातमी द्यायला आलो तुम्हाला मी. 10वी पास झाला ना. दे पेढे दे चल. कुठलं पेढ बेड काय नाही. का बसा.
दुश्मन तुम्हाला सांगतो, सकाळपासून मी पेढ वाटतोय का नाही, माझ्या मागणं सकाळपासून हिंडतो हे माणूस. ह्याच्या पिशवीत चेक करा तुम्ही, जवळजवळ 22 ते 23 पेढ सापडतील तुम्हाला. अरे खाणार आहे मी हे. गायकवाड भाऊजी खरंच खाणार आहात? वहिनी तुमच्यापासून काय लपवायचंय आता? नाही म्हणजे काय, मी मिठाईवाल्याला सांगितलंय की पेढे घेऊन येतो, मग मला तू लगेच फरसाण दे. काय संध्याकाळी उपकार येतील ना नाश्त्याला. प्रत्येक गोष्टीत कमिशन खायचं कसं काय चालतो? कसं काय जमतं? तू काय शांत व्हा, सपट शांत व्हा. तुमचं काहीतरी काम होतं ना माझ्याकडे. काय झालंय माहिती आहे का, ऍक्च्युली तुम्हाला सांगतो सविस्तर. आता आपण 10वी पास झालेलोच आहे. होय. तर पुढं काय करायचं म्हणलं, आता चाळीत तुमच्यासारखा शिकल्या सवरलेला माणूस कोणच नाही. म्हणलं तुमचा सल्ला घ्यावा. 1 मिनिट, हे शिकले सवरलेले आणि आम्ही काय अंगठा छापाय का? मी आपण कॉलेजला गेलोय. कॉलेजला गेल्याने शिक्षण होत नाही गायकवाड, तिथे ऍडमिशन घ्यायला लागतं. कॉलेजच्या बाहेरनं फटफटीवरनं गेलं म्हणजे शिकलेलं नाही. हा कळलं का? उगाच आपलं कुठला विषय चालला की तोंड घालायलाच पाहिजे का? पण तिथं मला माझ्या करिअरचं टेन्शन आलं, म्हणून सल्ला घ्यायला तुमच्याकडे आलोय मी. चांगल्याच माणसाचा सल्ला घ्यायला आलाय. काय विचारता तुम्ही करिअर बद्दल? अगं काय माझी बायको आहेस तू, काय बोलतेस तू? हा, मी MA इन मराठी आहे. कुक्कुटपालन, मत्स्यशेती या दोन्हीचा 6 महिन्याचा कोर्स केलाय मी. टायपिंगचा स्पीड माझा 60 आहे. एवढ्या सगळ्या डिग्र्या आहेत या एका माणसाकडे. कनिष्ठ लिपिक आहे मी, कनिष्ठ लिपिक. लय मोठं असतंय काय ती? 12,000 रुपये पगार आहे मला सपाट. नाही पण तुम्ही जर 10वी पास झाला असता नाही त्याच्या आधी, चांगला अजून पगार मिळाला असता. कसं आहे माहिती का, तो जोशी बुवा आता माझ्या डोक्यात काय आलंय बाबा, आता आपण 10वी पास झालेलो आहे. मग आता आपण सायन्स कडे वळावं का? सपट तुम्ही डॉक्टर वगैरे व्हायचं मनावर नाही ना घेता? डॉक्टर बिक्टर नाही. सपट मी काय म्हणतो, मला असं वाटतं की तुम्ही वायरमनचा कोर्स करा. मजा नाही होती आज. खूप मजा असते. कसं वायरमन झालात ना की वायरिंगचं काम करायला रोज वेगवेगळ्या माणसांच्या घरी जाता येईल. तिथे वेगळे वेगळे पदार्थ बनलेले असतील, रोज वेगळे वेगळे पदार्थ खायला मिळतील. सपाट नाही, खरं सांगू का तुम्हाला जोशी बुवा, मला खायला फक्त तुमच्याच घरात मिळतं. मला माहिती आहे ते. दुसरीकडे आपल्या चाळीत दुसऱ्या दारात जरी गेलं का नाही, तोंडावर धाड दिशी दार लावून घेते तू. काय काय माणसं, काय काय माणसं म्हणजे माझ्याकडे काय बघून बोलायला तू? मग काहीतरी काहीतरी बोल. काका मग तुम्ही टीचर बना. टीचर? चालतंय, टीचरच भारी आहे. वर्गातल्या पोरांचं डबं खायला मिळतील मला. अहो असा कुठला शिक्षक आहे हा वर्गातल्या पोरांचे डबे खायला निघालाय? तसं नाही, म्हणजे मी काय मुद्दाम म्हणून खाणार आहे का? पोरांचा आईबाप त्यासनी पौष्टिक आहार देते ती का नाही हे चेक करायला मी खाणार. हा म्हणजे पोरांचे आईबाप पौष्टिक आहार देणार, डबे खाणार तुम्ही आणि पोरं परत कुपोषित. सपट मी पाया पडतो, शिक्षक होऊ नका. आता नेमकं करायचं काय? मग लई टेन्शन येते. आता सगळी चर्चा बघता मग एकच डोक्यात येते की आपण डॉक्टरच व्हावं, त्याच्याशिवाय इलाजच नाही. काय दिसेनाच पुढे. नको सपट नको, डॉक्टर नको सपट. नका नका डॉक्टर नको, डॉक्टर नको, डॉक्टर नको सपट. काका डॉक्टर का व्हायचं? तुम्हाला दवाखान्यातला फिनालचा वास लय आवडतो. अहो सपट, फिनाईलचा वास आवडतो म्हणून डॉक्टर व्हायचंय तुम्हाला? हे म्हणजे ह्या ना डांबराच्या गोळ्यांचा वास आवडतो म्हणून झुरळ व्हायचं म्हणण्यासारखं. जोशीबा हसू नका किंवा. एकतर मला टेन्शन आलंय काय करायचं. एवढं शिक्षण घेऊन पटदिशी म्हणलं डिग्री घेऊन टाकावी, तर हे असं. पटदिशी कसली डिग्री? डिग्री घेणं म्हणजे माझ्या स्वयंपाकघरातल्या डब्यामधल्या शंकरपाळ्या घेण्यासारखं सोपं नाहीये. अयो वय शंकरपाळ्या केले होय तुम्ही? अहो कधी केले तुम्ही शंकरपाळ्या? वास पण आला नाही का? अहो सपाट मी उदाहरण देतेय. वहिनी असली उदाहरण देत जाऊ नका. आता बघा बरं, मला शंकरपाळ्या खाऊ वाटायला लागल्या का नाही? अहो सपट खाण्याचा काय विचार करताय? करिअर बद्दल बोलतोय ना, करिअरचं बोला सपट.
काय ती एवढं शिक्षण घेतलंय म्हणल्यावर काहीतरी कराय नको का सांगा बरं. नाहीतर माणसात तोंड दाखवायला जागा राहील का मला. सपट मी काय म्हणतो, तुम्ही एखादा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करा. काय चांगलंय. आणि तुम्ही काय सल्ले देता त्यांना? हा, हे हॉटेल मॅनेजमेंट आणि केला जरी कोर्स आणि समजा हे वेटर झाले तर जेवण घेऊन जातील त्या लोकांच्या टेबलवरती, तिथेच बसतील, गप्पा मारतील आणि त्यांचं जेवण जेवतील, त्यांना कळणारही नाही. खरंय 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 तुमचं एकदम खरंय वहिनी. काय खरं खरं आहे ती. प्रत्येक गोष्टींमध्ये तोंड घालायलाच पाहिजे का. पण मी काय तोंड त्या बोलतात त्याला बोलायला लागलो मी. तू काय बोलायला मध्ये. या मला बेसनाचा लाडू देणार आहे ती. तू बेसनाचा लाडू देणार आहे का मला. तुझं त्यांची बरोबरी करायला जाऊ नको तू गायकवाड. हा वहिनी तुला तोंड. वहिनी तुम्ही बेसनाचा लाडू घेऊन या. हे बोलली ना बेसनाचा लाडू घेऊन या. आपण दोघं मिळून ह्याला तोंडावर पाडूया. आणा बेसनाचा लाडू. नाही खाऊ शकत तुम्ही बेसनाचा लाडू. का. कारण त्या डब्यात झुरळ झाली. वहिनी तुम्हाला काय डोक्याचा भाग निघायचा नाही. काय झोपा काढता काय तुम्ही. लक्ष देता येत नाही तुम्हाला. लावून ठेवायचं नाही. ओरडताय काय माझ्यावरती. माझं घर आहे. स्वतःचा डबा असल्यासारखं मला बोलता येत नाही इकडे येऊन. सॉरी वहिनी. तुम्ही सॉरी. मला राहायचंय घरात. काय करताय तुम्ही. करिअरचं एवढं टेन्शन आलंय मला. काय करू सुधारणं झालंय. एवढं शिक्षण घेऊन काय उपयोग नाही. त्यामुळे चुकून गेलं तोंडात. सॉरी सॉरी. सपट बसा बसा तुम्ही. शांत शांत. काय बोलताय तुम्ही. काय बोलताय तुम्ही. तुम्ही हे करा आणि ते करा आणि ओरडताय. तू शांत हो. शांत हो आणि चहा टाक. चहा टाक. तूही घे. तुला थोडं बरं वाटेल. मी चहा टाकणार नाहीये. ठीक आहे ठीक आहे. सपट तुम्ही 10वी पास झालात ना. तुम्ही एक काम करा. तुम्ही थेट बँकेत जा आणि लोनसाठी अर्ज करा. लोन मिळालं की त्या पैशाने सरळ एक चहाचा मळा विकत घ्या. हा, आणि आधी या माणसाला तिथे पानं वेचायला घेऊन जा. म्हणजे माझ्या आयुष्यात हा सारखा सारखा चहा बनवायचा जाच एकदाचा संपेल. चालेल. सपट मी काय म्हणतो, तुला लोन काढायचं असलं ना तर बँकेत आपली ओळख आहे. 10,000 रुपये लागतील फक्त. आपलं काय नाही बघा त्याच्यामध्ये. नाही खरंच काय नाही. नाही नाही पण लोन बिन नको का. आधी परत पैसे मागते ती माघारी. सोपं काहीतरी सांगा की. सोपं सांगा. सपोर्ट सोपं काहीच नसतं. पण मी आता एकच उरलंय. आता नाही म्हणजे मग क्लासेस काढा. अभ्यास न करता 10वी कशी पास व्हायची ते. हसताय काय तुम्ही. एक नंबर आयडिया आहे बरं का. मार्गदर्शनाची काय गरज आहे 10वी पास करण्यासाठी. आता तर असेच होतात ना. अभ्यास करायचं टेन्शन नाही. काय नाही काका मी तर म्हणतोय असंच चाललं पाहिजे. मला तर असं वाटतंय मी ग्रॅज्युएट होईपर्यंत असंच चाललं पाहिजे. गवासा काय काय बोललात तुम्ही दोघे. हा, मजा येते तुम्हाला असं पास होण्यात. अरे इथे जगभरातले शास्त्रज्ञ दिवस रात्र झटतायत, मेहनत करतायत या आजारावर उपचार शोधण्यासाठी. डॉक्टर, सफाई कर्मचारी, सगळे अधिकारी, सगळा देश, सगळं जग दिवस रात्र स्वतःची आपल्या घरच्यांची पर्वा करायची सोडून या आजाराशी लढा देत आहे. आणि तुम्हाला घरात बसून मजा येते फुकट पास व्हायला आणि म्हणताय असंच चालत राहायला पाहिजे. अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला दोघांना. काय बोलताय तुम्ही सपट. परीक्षा महत्वाची आहे, शिक्षण महत्वाचं आहे. सोनं जरी बनवायचं असेल ना सपट, तरी त्याला एकदा आगीतनं जावं लागतं, परीक्षा द्यावी लागते. हे असं नाही पास होऊन सोनं बनता येत. आता करणार तरी काय ना. शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण घेतो ना आम्ही. नाही ऑनलाईन शिक्षण घ्या. हल्लीची पिढी आहे, हल्लीचं युग आहे, तंत्रज्ञान आहे. ऑनलाईन शिक्षण घ्या. हल्ली काय ते तुम्ही बटणं दाबता आणि एका बटनावर सगळी माहिती तुम्हाला घर बसल्या मिळते. चांगलं आहे. पण हा पर्याय नाही सपट. माहिती आणि ज्ञान यातला फरक हाच असतो. कारण ज्ञान मिळवायचं असेल ना सपट तर मग गुरु लागतो, शिक्षण लागतं. अर्जुनाला जेव्हा तो डोळा फोडायचा होता तेव्हा द्रोणाचार्यांनी त्याला समोर बसून सांगितलं काय करायचं ते. समोर बसून शिकवलं होतं. त्यांनी ऑनलाईन शिक्षण घेऊन नव्हता डोळा फोडला. अहो आत्ता इलाज नाही, आत्ता आपल्याकडे पर्याय नाही म्हणून हे सगळं ऑनलाईन शिक्षण वगैरे आहे. पण रोज देवाकडे हात जोडा, रोज देवाकडे प्रार्थना करा. म्हणून परमेश्वरा हे सगळं थांबव, हे सगळं संपव. हे ऑनलाईन शिक्षण वगैरे हे सगळं ठीक आहे, पण परत एकदा ऑनलाईनचे हेडफोन निघाले पाहिजेत आणि शाळेतली घंटा स्वतःच्या कानाने ऐकता आली पाहिजे. पुन्हा एकदा हे फोनमधलं न येणारं नेटवर्क, त्याच्यावरचे आवाज थांबले पाहिजेत आणि बाकाला कान लावून तबला वाजवताना जो आवाज येतो ना तो शाळेत बसून अनुभवला पाहिजे मुलांनी. शिक्षण महत्वाचं आहे सपट. डिग्री, पदव्या सगळं महत्वाचं आहे, पण हे
असं मिळालेलं शिक्षण नाही हो, त्याच्यासाठी मेहनत करायला पाहिजे. बाळा, आयुष्य असो नाही तर शिक्षण, जोपर्यंत आपण परीक्षा देत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्व कळत नाही आणि आपली लायकी कळत नाही. हे लक्षात ठेवा सपट. काय दोस्त फिरायची वेळ आल्या. तुम्ही म्हणताय ती बरोबरच आहे. मी आता ठरवलंय, आता फिक्स केलंय, मी परत परीक्षा देणार. चांगला अभ्यास करणार मनापासून रात्रंदिवस आणि मग परीक्षा देणार. भले वर्षाला 2 विषय सोडवीन पण सगळं विषय सोडवणार. चालेल, काही हरकत नाही. हळूहळू करा. म्हणजे ही पास व्हायला 20 वर्ष लागली ना, पुढची 20 वर्ष आहेत. जाऊ दे, अजून 5 लागू दे. आपल्याकडे काय कमी. शाबास. पण अभ्यासला करू. जे काही शिकाल ते परीक्षा देऊन मेहनत करून, कळलं? हे बघा, हे ना यांचं असं आहे. बाकी काही असलं ना, हे असं काहीतरी बोलतात आणि मग शेवटी माझं मन जिंकतं. आता मी चहा टाकते. अरे वा 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 वा, बसा बसा बसा. सपट गायकवाड, बसा 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 बसा. जोशुआ, मला खरं सांग का, मला तुमचं हे लय आवडतं बघा. काय म्हणजे काय ना, किती कठीण कठीण गोष्ट असू द्या पण तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं समजून सांगताना ते लय आवडतं बघा. शिक्षणामुळे गायकवाड, आमच्या गुरुजनांनी आम्हाला असं शिकवलंय म्हणून सगळं जमतं. आणि हसरत जयपुरी साहेबांनी लिहूनच ठेवलंय की इम्तिहानों के दौर ने बना दिया नायाब हीरा हमें. वा. इम्तिहानों के दौर ने बना दिया नायाब हीरा हमें, न खाते ठोकर तो वजूद पत्थर सा होता. वा वा वा, एकच नंबर, खतरनाक. होय 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 जोशुआ. हा, ती 5 झाली का होती? कोण? ती तुमच्या मेहुणीची ननद होती. कोण? आता म्हणलं की ती डायलॉग आणला तिने, म्हणला ती जयापूरकर. हसरी कायम हसली, हसरी जयापूरकर. 5 झाली का ती? अहो हसरत जयपुरी, हे हसरत जयपुरीला मंडळी, ज्या एका सांगीतिक पर्वानं काळ गाजवला, मंडळी ज्या एका सांगीतिक पर्वानं TRPचे सगळे रेकॉर्ड्स तोडले, मंडळी ज्या एका सांगीतिक पर्वानं आपल्याला महाराष्ट्राची लाडकी पंचरत्न दिली, ती पंचरत्न आजही 12 वर्षांनंतर प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या हृदयात तेच आपलं वेगळं स्थान निर्माण करून राहिलेली आहेत. कुठल्या कार्यक्रमाविषयी मी बोलतोय हे वेगळं सांगायला नको. जो कार्यक्रम महाराष्ट्रातल्या हृदयातला एक वेगळा कप्पा आहे, हा कार्यक्रम म्हणजेच सारेगमप लिटिल चॅम्प्स. मंडळी, या पंचरत्नांसह झी मराठी सज्ज झालेला आहे भविष्यातली रत्न निवडण्यासाठी, भविष्यातले हिरे निवडण्यासाठी, याच कार्यक्रमासह ज्याचं नाव आहे सारेगमप लिटिल चॅम्प्स. तर नवा इतिहास रचण्यासाठी हा कार्यक्रम सज्ज झालाय. उद्यापासून म्हणजे 24 तारखेपासून पाहायला विसरू नका. तर मंडळी, मला खूप मजा आली, अर्थातच तुम्हाला सुद्धा मजा आली असेल. तुम्हाला हसवण्याचं हे कार्य अविरत सुरू राहणार आहेत. भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.